श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 48. श्री गणेशाय नमः. ओम नमो प्रणव निर्देशा दृष्टया सह तू दृश्या घेऊन द्रोग मात्र परेशा पुरसी तू लीला मात्रे जे मन वाचते देश कालबंध रहित सत्य ज्ञान अनंत ते तू साक्षात श्रीपादा अगम्य तव लीला प्रवेशे न ते तर्काला द्वैत नसून द्वैताला स्वरूपी दाविसी लिलेने खुंटता दाव शब्दांची चळवळ मन बुद्धीची थीचता तू भक्तांची आवडी पूर्वेशी वेगे शंकर भट्ट धर्मगुप्तांचा भास्कर पंडितासह साचा चाले सत्संग नियमांचा अति आवडीने पिठापुरी सांगती भास्कर पंडित विद्योपासना सर्वश्रेष्ठ वयाचे बंधन त्यात नसे सर्वथा महालक्ष्मी महासरस्वती महाकाली आदी रूपे असती स्वये श्रीपाद वल्लभ यती जाना निश्चये शंकर भट्ट विचारिती आदी श्रीपाद पद्मावती व्यंकटेश्वर कधी अनघा लक्ष्मी अनघदेव कधी त्रिमाता स्वरूप ही सांगती निश्चित रूप तयाचे कोणते असे सदाचे सांगा तेने श्रद्धा भक्तीचे फुलेल अंतरंग सांगती पंडित तयासी दिससे अनेक जीवराशी तरी परमात्मा अंतरी सर्वांशी विद्यमान शास्त्र म्हणे मुंगीपासून ब्रह्मापर्यंत चराचरापासून अचरापर्यंत दिसे भासे त्या सर्वात अधिष्ठान रूप परमात्मा म्हणून सृष्टी रूपाने जय चैतन्याचे खेळणे खेळता संगई असणे चिन्मार्थ रूपे भरून जरी सर्व रूपात असे श्रीपाद अलिप्त जेवी जळी प्रतिबिंबित सूर्य दिसे परिवेगळा वैष्णवी माया हीच जाणत यास दृष्टी नियमांचे बंधन श्रीपाद त्रिदेवता रूपे जाण खेळणे ते चैतन्यात चिन्मात्र स्वतः असती रूपे निरनिराळ्या धरती योग मायेची लीला ती दावी तसे तादन्म्य या परी विविध रूपे चराचर व्यापून असणे परी असंकल्पन न मोडणे ऐश्वर्य ते तयांचे धरता विविध रूपासी पाळणे सृष्टी नियमांशी आचरून दावणे धर्मासी नसे बंधन कधी तया शक्ती जीवात्म्याची ऐसी धरितो विविध रूपासी भोगी विविध भोगासी एकेची काळी लीला ही परिधरतात रूपतयाने तयस दृष्टी बंधने कष्टाने मर्यादा पाळणे विशेषता योगी अशी आद्य पुरुष आद्य शक्ती अनघा न घे परी नित्ययुक्ती हे श्रीपाद वल्लभ मूर्ती अर्धनारी नटेश्वर मर्यादा परिमितता रूपाची ही तो सूक्ष्मता धर्माची धर्म सूक्ष्मता वेगळीच जाणती विवेक जन विद्यानुभव वितरण्यास मांडिले विश्वनाट्यास जीवा विश्वात्तादात्मे जीव चैतन्यास मिळत असे गती श्रीपाद प्रभू जप ध्यान करती कठोर तपाचरण वेद पठन आणि यजन फल अर्पिण्या सृष्टीत जेवी कष्ट माता सोसी फल देत असे निज बाळाशी तेवी श्रीपाद स्वभक्तांशी फल अर्पिती वात्सल्ये पराशक्तीचे रूपे तीत शक्ती विश्वजान अनंत सत्य आकर्षून चैतन्य रूप होई शक्तीच विश्वरूपाने प्रगटवत असे जीवपणे प्रवेशून त्यात बळ देणे विश्वस्थायी स्वभाव हा मानवतात ते विशेषत्वाने राहे अनंत दिव्यतेने हेच अनघा लक्ष्मी प्रगटणे रहस्य जाणा तुम्ही पराशक्ती अंशमात्राने असे जीवांत निर्वाहने अंती त्या आकर्षणाने मूळ स्वरूपी आपुल्या तिजसी योग्य तंत्र शास्त्रांनी संबोधिले कुंडलिनी बहिर्मुखे विश्व उभारणी करी संहार अंतर्मुखे अनघ देव तो श्री दत्त गुरु तोची श्रीपाद वामन सद्गुरु तत्संकल्पाविन इह परू न पावे जीवास सत्य संकल्प प्रभूंचा करे सार्थ हा तिचा स्वभावाची नित्याचा माता पितयावर परी दिव्यानंद अनंत दिव्यस्थिती अनंत दिव्य शक्ती अनंत अनिर्वाच्य लोक तो वाटे सच्चिदानंद तरी लोक असे निम्नस्तरी तयाच्या भाग्यांची थोरी वर्तनेला ऐसा कोण दिव्य चैतन्य सृष्ट लोक त्या खालता परी अलौकिक सृष्टी म्हणे महर लोक दिव्य चैतन्य महाशक्ती येते सर्वदा यशवंत ज्ञान सहजे परिपूर्णतेत विसावे आनंद तेत असत्य दुःख भावही एक सच्चिदानंद भूमिका दुसरी दिव्य चैतन्य
तिसरी त्या खालची भूमिका अज्ञान मामे येथ जीवा तन मन असे परिमर्यादा ग्रासित असे वैफल्य ही पीडित असे या भूमिकेत ऐसा विलास भूमिकांचा तीन असे अनघा लक्ष्मीचा जाण आद्यंत तिचेच क्रीडन परिगुप्त रूपे चैतन्य राज राजेश्वरीचे मातृमूर्ती रूप साचे जे अनंत करुणेचे आश्रयस्थान भक्तिभावे स्वबालका परी असे सुरस असुर जरी वा भित्रे अहंकारी समान दृष्टी सर्वावरी असता भूमिका प्राणमयी अथवा ती मनोमयी अज्ञाने मोहमायी जीवा म्हणती असुर भित्रे ते दुराग्रही जरी तपे होती अहंकारी म्हणती राक्षसतायांना जरी असती प्राणमयी भूमिकेत प्रचंड तीव्र भाव त्यांचे बळयासाठ सामर्थ्यांचे निम्न स्तरी माया प्राणमयीचे पिशाच प्रमादी जाना तया रूपासुरी वेश बदल शरी ते रूप पिशाच्या परी जान दुराशी मन त्या राक्षसा बल प्राणाचे तयास नसे मनाचे लाभ मनन करण्याचे तेने ते हट्टी बहु काली रूप सहार शक्तीचे विघातक आणि विधायक साचे दिसे श्यामवर्णाचे अज्ञानाने विश्वंदक विधायक शक्ती माया सहारिणी विवेक शक्ती करी साधका ऊर्ध्वगती महाभयंकर भयंकरा राजराजेश्वरी विवेक शक्ती काली असे बल शक्ती महाकाली अनंत शक्ती ऊर्ध्वगती दात्री त्वरेने विघ्न येता साधनेत महाकाली सजो अंतरंगात करी आव्हान प्रार्थित होय ऊर्ध्वगती निर्विघ्न राजराजेश्वरी विवेक स्वामिनी महाकाली बल स्वामिनी महालक्ष्मी सौंदर्य खाने संतुष्टी पुष्टीदायी जी विवेक बल आणि शक्ती मूळाद्य शक्ती सर्वांग संपूर्ण शक्ती विकसित हो परिपूर्णता साधन्या परिपूर्णतेने विपूर्ण विवेक बल सौंदर्य परिपूर्ण याचा भावासयोग पूर्ण तरी पूर्णपणे गहनांहून जे गहन सौंदर्य सामरस्य पूर्ण हा चिद्विलास जान लाभे अद्वैतत्व गुरुभक्ता लक्ष्मी भौतिक संचय प्रतीक महालक्ष्मी परमानंददायक जी परम प्रेमप्रदायक आदिदेवता तिच्या कृपे दिव्य जीवनानंद लाभे भक्ता जरी तो मंद यास्तव गुरुनामाचा छंद लागो जीवा सर्व काळ लाभण्य शक्ती अनघा लक्ष्मीची विवेक बल सौंदर्याची तेवीच कर्मी कौशल्याची असे आवश्यकता श्रुती प्रशंसा सरस्वती माते सदर महाविद्येत मातंगी ती स म्हणती वै खरी वाणी स महासरस्वती निराळी दिव्य कुशल आत्मचैतन्याचे कर्म प्रतीक महासरस्वतीचे पूर्णत्व निष्ठ कर्माचे करुणाकृपा प्रसादाने लाभत असे दिव्य ज्ञान आत्मचैतन्याचा अन्वय होऊन कर्मसिद्धीस्तव पूर्ण होय उपयोग विषय सुख आनंदाभास शक्ती सामरस्याचे वास आनंद नित्य प्रसन्नता निरीच्छसी सर्वदा आनंद रूप परमात्म्याचे ते चिरे योगियांचे ते सहज गुरुभक्तांचे नांदे अंतर्बाह्य राजराजेश्वरी महालक्ष्मीची महाकाली या देवतांची लक्षणे अनघा लक्ष्मीमत साची विष्णू रूपती श्री दत्त अनघा लक्ष्मी हे व्रत दत्त भक्ता अत्यंत आदरणीय या व्रतात प्राप्ती सर्व सुखांची जे अनघे समवेत श्री दत्त ते श्रीपाद श्रीवल्लभ मूर्ती सर्व भूता अत्यंत निकट स्मृतुगामी भक्तांशी आश्रित भक्तांच्या दुःखांना दूर करून तयांना सुख प्राप्ती घडवली त्यांना फल दशमहाविद्येचे देवता तपे संतोष न फल देती होता प्रसन्न देवांचे गुरुदत्त जाण तत्काल फल देती भक्ता अवतार विशिष्ट कालापुरते असती कधी कार्यापुरते परी कालातीत उतरते श्रीदत्त अखंड अवतार संतोषिती ते स्मरणाने भक्ती प्रेमाच्या भजने स्मर्तुगामी भक्ताकारणे सुलभ सर्वदा शंकर भट्ट या पवित्र ग्रंथाचे अध्ययन करतील योगी भक्तीचे थवे ज्ञानार्थ सुखार्थ साचे आदरतील यासी सामान्य भक्तांचे अपार सुख वैभव समृद्धी अपार लाभेल याने निर्धार श्री दत्त कृपे सर्वदा अक्षर सत्य या ग्रंथाचे अक्षर अक्षर मंत्रासाचे शक्ती संपन्नता यांचे असणे महामाल्या मंत्राभरी अक्षर शब्द चरणात ओवी अध्याय सर्वात भरला श्रीपाद कृपावंत दशवंत तेने भाविक हो अध्याय हा पडथा लाभ अष्टश्वर तत्वता भावे श्रीपाद प्रभू भसता सर्व देवता संतोषती येथे श्रीपाद चरित्रामृत शंकर भट समत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवताधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पण वस्तू ओवी संख्या 74 अध्याय 48 संपूर्ण.